माझं नाव जमुना गोविंद जगदाळे। जे पहलगामचं जे झालं त्यात माझे लहान दीर संतोष जगदाळे आणि त्यांची बायको आणि मुलगी होती। तर दुःखद असं की माझे ते दीर नाही येत आता, पण माझी मुलगी आणि जाऊ ठीक आहेत। साधारण संध्याकाळी वगैरे आणणार आहेत आणि संध्याकाळी म्हणजे तसं फडणवीस सरांनी सांगितलं की लवकर झालं तर आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या फॅमिलीला, पण अजून प्रोसिजर त्यांची होत असेल, त्यामुळे कदाचित संध्याकाळी लगभग 5-6 वाजेपर्यंत कदाचित पार्थिव आणतील। माझे दीर तर नाहीच आहेत, त्यांना पण त्यांची बायको आणि मुलगी सेफ आहेत, ते त्यांच्या बरोबर येतील पार्थिव बरोबर। माझी जाऊ तर बोलूच शकत नाहीये, तिच्यावर एवढं अचानक तिच्या समोर सगळं झाल्यामुळे, पण ती मुलगी माझी बोलतीये, पण आम्ही तिला जास्त त्रास देत नाही, कारण ती तरी एकटी लहान आहे, किती जणांशी बोलणार। आज 3रा दिवस आहे ते गेले होते। ते जाण्यापूर्वी मला काही भेटले नाहीत खरं, पण आता एकाच घरी राहतो तर तसं भेटणं होतं। आसावरी एमबीए झाली आणि ते माझे दीर LIC एजंट आहेत आणि पर्सनल त्यांचा बिझनेसही करतात आणि ते घरून करतात। माझं नाव बाळासाहेब खंडोबा बराटे। मी आमच्या ह्या सोसायटीतलं आमच्या मेंबरपैकी फॅमिली आहे, त्यांना जाऊन 3 दिवस झाले होते, पण तिला ते अचानक झाल्यामुळं त्यांना तिथं हे समजलंच नाही म्हणजे काय, त्या ताई तर घाबरलंच होतं पूर्ण, त्यांना तिने हे समजलं। जसं जसं मग बातमी टीव्हीला जशी दाखवायला लागली ना, तसे असे हळूहळू लोकांना मग आपली इथल्या ह्यांना घरच्यांना कळू लागले, तिकडून फोन पण आले। नाही मित्र बरोबर, आमचे मित्रासारखं नाही, शेवटचं बोलणं बिलणं असं जास्त काय नाही, ते जास्त त्यांचं काम बरं ते बरं म्हणजे असं ते त्यांचं हे होतं। काय दुपार 4-5 नंतर देणारे म्हणले, ते 4-5 वाजता देणार आहे ते। जवळजवळ आम्ही कॉलनीत बरेच वर्षापासून राहतो इथं, ते आमचे जवळचे संबंध होते आणि ते रविवारी फिरायला गेले काश्मीरला, पहलगावामध्ये। त्यांना ते फिरत असताना तिथं अतिरेकी आले आणि त्याही विचारलं तुम्ही हिंदू आहे का, असं त्यांच्या मुलीने सांगितलं आणि विचारलं, त्यांना अजाम हा बोलायला लावलं, पण त्यांना ते आले नाही आणि त्याही ते अतिरेकी गोळ्या त्यांच्या छातीवर झाडल्या। ते फारसांचा त्यांचा काहीतरी बिझनेस होता आणि ते स्वभाव त्यांचा मिनिमुळे होता। ते सकाळी जे 10ला वगैरे गेले की रात्री 9लाच यायचे आणि सगळ्यांशी मिळून म्हणजे स्वभाव चांगला होता त्यांचा। त्यांची मुलगी जी आसावरी, त्या आसावरीने आता जे सांगितलं तिथं, त्यामुळं आम्हाला ते समजलं। ह्या दहशतवादी हल्ल्यात जे आमचं रहिवासी किंवा आमचं जवळचा मित्र गेला, आम्हाला खूप दुःख झालेलं आहे, पण अशा गोष्टी घडायला नाही पाहिजेत। हे सरकारने याच्यावर काहीतरी बंदोबस्त, अतिरेकीवर काहीतरी पावलं उचलून कठोर कारवाई करायला पाहिजे, असं आमचं मत आहे। आणि जे काही त्यांच्या कुटुंबावर दुःखाचं सावट पसरलं आहे, दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची मिसेस आणि मुलगी आसावरी जी आहे, ते तिघंच आहे आणि त्यांच्या घरात कमावणारी व्यक्ती फक्त ती एकटीच होती, त्याच्यामुळे त्यांच्यावर दुःखाचं सावट हे बरंच पसरलेलं आहे। त्याच्यामुळे सरकारने किंवा देवेंद्र फडणवीस शिंदे सांगतातच की आम्ही लवकरात लवकर मदत करू, पण त्याही ते लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवावी असं मी एक सरकारला किंवा मुख्यमंत्र्यांना सांगू शकतो। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।